नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। नाश्ता बनवायला वेळ नसेल, कमी वेळामध्ये झटपट, टेस्टी आणि पौष्टिक असं काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही बेसनपासून ही रेसिपी बनवू शकता। तर यासाठी 1 कप बेसन घ्यायचं आहे। कुठल्याही वाटीने तुम्ही 1 वाटी बेसन इथे मोजून घेऊ शकता। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालते। तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, यामुळे नाश्ता कुरकुरीत व्हायला मदत होईल, पण तांदळाच्या पिठाशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या कपाने बेसन मोजून घेतलं त्यानेच मोजून इथे मी अर्धा कप पाणी सुरुवातीला घेतलं आहे। तर इथे सगळं अर्धा कप पाणी घातलं, मिक्स करून घेऊया। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे अजूनही घट्ट आहे, यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल। तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलंय। एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर इथे असं मी हे पीठ तयार करून घेतलं आहे। जास्त घट्ट नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे, आणि यासाठी मला 1 कप पाणी लागलं आहे। नंतर जो मी 1 कप पाणी घेतलं त्यातलं मला अर्धं लागलं आहे। तर 1 कप बेसनासाठी मला इथे 1 कप पाणी लागलं। हे पीठ आता तयार आहे। आता आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी झटपट पुदिन्याची मस्त अशी चटणी बनवूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये भरपूर पुदिना घालायचा आहे। यानंतर कोथिंबीर घातली, हिरव्या मिरच्या घातल्या 2-3, यानंतर इथे मी 2 चमचे दही घातले आंबटपणासाठी। तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। यानंतर इथे पहा, मी यामध्ये 1 मोठा चमचा फरसाण घालते। कुठलीही शेव घरी असेल ती तुम्ही इथे घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। पहा, थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। तर ही हिरवीगार मस्त चटपटीत अशी चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। हे जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते मी छान असं फेटून घेते। फेटल्यामुळे आपला नाश्ता जाळीदार व्हायला मदत होईल आणि आपल्याला इनो, सोडा असं काहीही घालायला लागणार नाही यामध्ये। तुम्ही पाहू शकता यावरती अशी मस्त बबल्स आलेत, म्हणजे हे पीठ हलकं झालंय। आता आपण थोड्याशा भाज्या चिरून घेऊया। तर इथे मी टोमॅटो, यानंतर कांदा चिरून घेतला आहे आणि गाजर बारीक किसून घेतलं आहे, शिमला मिरची घेतली आहे, याबरोबरच पनीर घेतलं आहे, कुस्करून घेतलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। आता इथे आपण डोसा किंवा बेसनचा चिला तयार करूया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर थोडंसं त्याला मी तेल लावून घेतलं आणि थोडंसं पाणी शिंपडलं आहे। सेंटरला 1 चमचा पीठ घालून हा बेसनचा चिला असा पसरवून घ्यायचा आहे। आता याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेऊया। वरून ड्राय झाल्यानंतर इथे मी थोडंसं तेल लावते, तुम्ही बटर सुद्धा लावू शकता। आता यावरती टोमॅटो केचप घालायचं आहे
तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही ते शेजवान चटणी घालू शकता किंवा घरी एखादी चटणी तयार असेल, लसणाची चटणी लाल तयार असेल, ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। आता यावरती आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या पसरवून घ्यायच्या। कांदा घातलाय, गाजर, यानंतर टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर सगळं पसरवून घेतलं। वरून पनीर घालायचं। पनीरमुळे आणखीन पौष्टिक होईल आपला हा नाश्ता। आता आपण हा फोल्ड करून घेऊया। तांदळाच्या पिठामुळे मस्त क्रिस्पी होतो हा डोसा। याला आपण असं कट करूया। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हा बेसनचा चिला किंवा डोसा सर्व केलाय। झटपट, पौष्टिक आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो। मुलांना सुद्धा आवडेल अशी मस्त रेसिपी आहे, नक्की करून पहा। यामध्ये आपण सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच वापरले। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।